सुधागढ़ माध्यमिक विद्यालय कळंबोली सेमी इंग्लिश स्टैंडर्ड 8th सब्जेक्ट जनरल साइंस चैप्टर नंबर 13 केमिकल चेंज एंड केमिकल बॉन्ड। सब्जेक्ट टीचर मिसेस भोसले SS। Dear students, today we are going to learn the chapter chemical change and chemical bond. In first video we will see the chemical change, and today we will see the information of chemical bond. See here, we saw that composition of matter changes during a chemical change and new substance having different properties are formed. म्हणजे रासायनिक बदल होताना त्या द्रव्याचे संघटन बदलते आणि मूळच्या पदार्थाची अभिक्रियाकारकांची रासायनिक अभिक्रिया होऊन वेगळ्या गुणधर्माचे नवीन पदार्थ किंवा उत्पादिते तयार होतात याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. When this happens, some chemical bonds in the reactants break and new substance called products are formed by formation of new chemical bonds. म्हणजे हे होत असताना अभिक्रियाकारकांमधील काही रासायनिक बंध तुटतात व अभिक्रियेमध्ये नवीन रासायनिक बंध तयार होऊन नवीन पदार्थ म्हणजेच उत्पादिते तयार होतात. We have also seen in the chapter composition of matter that the number of chemical bonds formed by one atom is its valency. म्हणजे उत्पादिते तयार होत असताना एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधांची संख्या म्हणजे त्या अणूची संयुजा. अणूनं तयार केलेल्या रासायनिक बंधाची संख्या म्हणजेच काय असते, त्या अणूची संयुजा. हेही आपण पाहिलेले आहे. आणि द्रव्याचे संघटन कॉम्पोजिशन ऑफ मॅटर म्हणजेच द्रव्याचे संघटन याविषयीची माहिती आपण पाहिलेली आहे. नाऊ लेट अस वी सी व्हॉट इज केमिकल बॉन्ड. म्हणजे आता आपण रासायनिक बंध म्हणजे काय, केमिकल बॉन्ड मीन्स रासायनिक बंध म्हणजे काय याविषयीची माहिती आपण पाहूया. केमिकल बॉन्ड म्हणजे रासायनिक बंध. वी हॅव सीन द रिलेशनशिप बिटवीन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड व्हॅलेन्सी ऑफ एन एलिमेंट इन द चॅप्टर इनसाइड द ॲटम. म्हणजे अणूचे अंतरंग या पाठामध्ये आपण इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपण आणि व्हॅलन्सी म्हणजे मूलद्रव्याची संयुजा यांच्यामधला संबंध आपण या अगोदरच्या प्रकरणामध्ये पाहिलेला आहे. नोबल गॅसेस डू नॉट फॉर्म एनी केमिकल बॉन्ड ॲज देअर इलेक्ट्रॉन ऑक्टेट डपलेट is complete, while the atom with incomplete electron octet or doublet form chemical bond. म्हणजे राजवायू जे आहेत ते रासायनिक बंध तयार करत नाहीत, कारण त्यांचं अष्टक किंवा द्विक हे पूर्ण झालेलं असतं. म्हणजेच इलेक्ट्रॉन अष्टक किंवा द्विक पूर्ण झालेले नसेल तर त्या ठिकाणी ते अणू रासायनिक बंध तयार करतात. Reason for this is that an atom uses its valency electrons during formation of chemical bond. म्हणजे याच्या पाठीमागचं कारण असे की रासायनिक बंध तयार करताना अणू त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनांचा उपयोग करतात. मोर ओव्हर ऑन फॉर्मिंग केमिकल बॉन्ड्स इक्वल टू इट्स व्हॅलन्सी the atom attains the electronic configuration of complete octet or doublet.
म्हणजे संयुजेच्या संख्येइतके रासायनिक बंध तयार केल्यावर अणूला अष्टकाचे द्विक किंवा अष्टकाचे स्वरूपण प्राप्त होत असते. म्हणजे द्विकाचे किंवा अष्टकाचे काय होत असतं, इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त होत असतं. आणि इलेक्ट्रॉन अष्टक किंवा द्विक पूर्ण करण्याच्या पद्धती किती आहेत, 2 आहेत. तर फर्स्ट इज आयनिक बॉन्ड म्हणजे आयनिक बंध. आता आयनिक बंध म्हणजे काय तर याविषयी आपण माहिती पाहूया. लेट अस फर्स्ट सी हाऊ द कंपाऊंड सोडियम क्लोराइड इज फॉर्म्ड फ्रॉम द ॲटम्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट्स एलिमेंट्स सोडियम अँड क्लोरीन. म्हणजे सोडियम आणि क्लोरीन या मूलद्रव्यापासून सोडियम क्लोराइड हे संयुग कसं तयार होतं हे आपण पाहूया. फॉर दिस पर्पज लेट अस सी द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सोडियम अँड क्लोरीन. म्हणजे याच्यासाठी आपल्याला सोडियम आणि क्लोरीन यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण काय आहे हे पाहावं लागेल. सी हिअर Na इज द सिम्बॉल ऑफ सोडियम and Cl is the symbol of chlorine. Atomic number of sodium is 11 and its electronic configuration is 2, 8, 1 and atomic number of chlorine is 17. Therefore its electronic configuration is 2, 8, 7. We have seen the correlation that the valency of sodium is 1 as it has 1 electron in its valence shell, and the valency of chlorine is 1 as its valence shell is short of 1 electron to have a complete octet. म्हणजे सोडियमच्या संयुजा कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन असल्यानं त्याची संयुजा 1 आहे. म्हणजे या ठिकाणी सोडियमच्या संयुजा कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 1 आहे आणि म्हणून त्याची संयुजासुद्धा किती आहे, 1 आहे. पण क्लोरीनच्या संयुजा कवचामध्ये या ठिकाणी इलेक्ट्रॉनांची संख्या किती आहे, 7 आहे आणि म्हणून अष्टकाला 1 इलेक्ट्रॉन या ठिकाणी काय होतो, कमी पडतो. म्हणून क्लोरीनची संयुजासुद्धा किती आहे, 1च आहे. देअरफॉर द valency of sodium and chlorine is 1. Valency of sodium is 1 and also valency of chlorine is also 1. On loss of valence electron from M cell, the penultimate cell, L of sodium atom becomes outermost cell. म्हणजे सोडियमचा अणू हा त्याच्या यम कवचातील एकमेव संयुजा इलेक्ट्रॉन काय करतो, गमावतो आणि त्याचं यल हे बाह्यतम कवच असतं. म्हणजे फर्स्ट इज यल के यल यम. इन के शेल 2 इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट. इन यल सेल 8 इलेक्ट्रॉन्स अँड यम cell 1 electron is present in sodium atom. And in chlorine, K shell 2 electrons, L cell 8 electrons and M cell 7 electrons. It has 8 electron on its effectively. म्हणजे या ठिकाणी त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत. या ठिकाणी सोडियमच्या बाहेरच्या कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन दिला तर इथं काय होतात, 1 अष्टक स्थिती प्राप्त होते आणि क्लोरीननं 1 इलेक्ट्रॉन सोडियमकडून घेतला तर या ठिकाणी क्लोरीनच्या बाह्यतम कवचामध्ये अष्टक प्राप्त होतं. हेन्स द पॉझिटिव्ह चार्ज ऑफ +11 ऑन द सोडियम न्यूक्लियस इज इम्बॅलन्स्ड अँड ए सोडियम प्लस कॅटायन कॅरिंग नेट पॉझिटिव्ह चार्ज +1 इज फॉर्म्ड. म्हणजे या ठिकाणी सोडियमला इलेक्ट्रॉन अष्टक स्थिती प्राप्त होते आणि त्याच्यामुळं इलेक्ट्रॉनची संख्या 10 झाल्यामुळं सोडियमच्या केंद्रकावरील +11 या धनप्रभाराचं काय होतं, संतुलन होत नाही व निव्वळ +1 इतका धनप्रभार असलेला सोडियम Na+
म्हणजे कॅटायन हा धन आयन तयार होतो. ऑन द अदर हँड, व्हॅलन्स सेल ऑफ क्लोरीन ॲटम कंटेन्स अन इलेक्ट्रॉन लेस द ऑक्टेट स्टेट. म्हणजे क्लोरीनच्या संयोजक कवचामध्ये अष्टक स्थितीपेक्षा एक इलेक्ट्रॉन काय आहे, कमी आहे. However, the charge balanced is disturbed due to addition of an electron to the neutral chlorine atom. This result is the formation of an anion Cl- carrying a net negative charge -1. म्हणजे बाहेरून एक इलेक्ट्रॉन घेतल्यावर जर क्लोरीननं घेतला तर त्या ठिकाणी त्या अणूवर एका इलेक्ट्रॉनची भर पडल्यामुळं प्रभार संतुलन बिघडतं आणि त्याच्यावरती निव्वळ -1 इतका ऋणप्रभार असलेला Cl- हा आयन तयार होतो. When the elements of sodium and chlorine combine, an atom of the sodium gives its valence electron to a chlorine atom. म्हणजे सोडियम व क्लोरीन ही मूलद्रव्ये जेव्हा संयोग पावतात तेव्हा सोडियमचा अणू त्याचा संयोजा इलेक्ट्रॉन क्लोरीनला देतो आणि त्याच्यामुळं Na+ हे धन आयन व Cl- हे ऋण आयन तयार होतात. Na+ कॅटायन्स म्हणजे धन आयन आणि Cl- ॲनायन्स म्हणजे ऋण आयन तयार होतात. ड्यू टू द electrostatic force of attraction between opposite charges, the oppositely charged ions get attracted to each other and a chemical bond is formed between them. म्हणजे विजातीय प्रभारामुळे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे विजातीय प्रभारामुळे त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये स्थितिक विद्युत आकर्षण बल असल्यामुळं हे विरुद्ध प्रभारी आयन एकमेकाकडे आकर्षिले जातात. Na+ आणि Cl- हे कसे आहेत, विरुद्ध प्रभारी आयन आहेत आणि त्याच्यामुळं ते एकमेकाकडे आकर्षिले जातात आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सोडियम क्लोराईडचा रासायनिक बंध तयार होतो. See here in this diagram formation of ionic bond of NaCl. म्हणजे NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड या आयनिक संयुगाची निर्मिती या ठिकाणी या डायग्राममध्ये दाखवलेली आहे. हिअर इन दिस डायग्राम सोडियम इन K cell 2 electrons, L cell 8 electrons and in outer cell means M cell 1 electron is present, and in chlorine in outer cell means K-L-M. In this last cell 7 electrons. Then sodium ion gives 1 electron to chlorine and Na+ ion form, and in chlorine Cl- ion is formed. Therefore Na+ Cl- means formation of bond NaCl is formed here. This is the diagram of formation of ionic bond of NaCl. म्हणजे NaCl या आयनिक संयुगाची निर्मिती कशी होते हे या ठिकाणी या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. इथे गुलाबी रंगाने दिसतो तो एक इलेक्ट्रॉन सोडियम क्लोरीनला देतो आणि त्याच्यामुळं या ठिकाणी या सोडियमला अष्टक स्थिती प्राप्त होते. त्याचप्रमाणे क्लोरीनलासुद्धा बाहेरच्या कवचामध्ये अष्टक प्राप्त होते आणि त्याच्यापासून या आयनिक बंधाची निर्मिती होते. यांच्यामध्ये या ठिकाणी आयनिक बॉन्ड तयार होतो. द केमिकल बॉन्ड फॉर्मड ड्यू टू ॲन इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द oppositely charged cation and anion is called an ionic bond or an electrovalent bond. म्हणजे परस्पर विरुद्ध असलेल्या धन आयन व ऋण आयन यांच्यामधील स्थितिक विद्युत आकर्षण बलामुळे तयार होणारा जो रासायनिक बंध आहे
या बंधाला आयोनिक बॉन्ड म्हणजे आयनिक बंध किंवा इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे विद्युत संयुज बंध असं म्हटलं जातं. द कंपाऊंड फॉर बाय मीन ऑफ वन ऑर मोर आयोनिक बॉन्ड इज कॉल्ड आयोनिक कंपाऊंड. म्हणजे एक किंवा अधिक आयनिक बंधामुळे तयार होणारा जे संयुग आहे त्या संयुगाला आयोनिक कंपाऊंड म्हणजे आयनिक संयुग असं म्हटलं जातं. देन फॉर्मेशन ऑफ एन ionic compound sodium chloride from the elements sodium and chlorine is shown with the help of diagrammatic representation of electronic configuration in the figure 13.3. This is the 13.3 figure. म्हणजे या ठिकाणी सोडियम व क्लोरीन या मूलद्रव्यापासून सोडियम क्लोराईड या आयनिक संयुगाची निर्मिती इलेक्ट्रॉन स्वरूपनाच्या रेखाटनाचा उपयोग करून या ठिकाणी ही आकृती इथे या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. आयनावर वन आयोनिक बॉन्ड इज फॉर्म्ड ड्यू टू द इलेक्ट्रिकल चार्ज +1 और -1 ऑफ ॲन आयन. म्हणजे आयनावर असलेल्या +1 आणि -1 या विद्युत प्रभारामुळे आयनिक बंध तयार होतो. द व्हॅलन्सी ऑफ ॲन आयन इज इक्वल टू द मॅग्निट्यूड ऑफ पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह चार्ज ऑन इट. म्हणजे यांच्यावरती जो धनप्रभार किंवा ऋणप्रभार असतो ती त्या आयनाची काय असते, संयुजा असते. आणि हे संयुजे इतके आयनिक बंध तो आयन काय करत असतो, तयार करत असतो. Then this is the second diagram of formation of ionic bond in MgCl2 molecule. म्हणजे मॅग्नेशियम क्लोराईड या आयनिक संयुगाची निर्मिती कशी होते हे या ठिकाणी आकृतीच्या सहाय्याने दाखवलेलं आहे. द फिगर 13.4 shows how the ionic compound magnesium chloride is formed from the elements मॅग्नेशियम अँड क्लोरीन. म्हणजे मॅग्नेशियम क्लोराईड या संयुगाची निर्मिती मॅग्नेशियम आणि क्लोरीन यांच्यापासून कशी होते हे या ठिकाणी या आकृतीच्या सहाय्याने दाखवलेलं आहे. हिअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ मॅग्नेशियम अँड Cl2 means here Cl ion and this is the Cl ion. Electronic configuration of chlorine is 287. Electronic configuration of magnesium is 282 because its atomic number is 12. And chlorine electronic configuration is 17. Atomic number of chlorine is 17 and its electronic configuration is 287. म्हणजे या ठिकाणी हा क्लोरीन मॅग्नेशियमच्या बाहेरच्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. हे गुलाबी रंगाने दाखवलेले आहेत. तर याच्यातला एक इलेक्ट्रॉन हा क्लोरीन घेतो आणि क्लोरीन दुसरा इलेक्ट्रॉन घेतो. म्हणजे या ठिकाणी हे एक इलेक्ट्रॉन मॅग्नेशियमकडून घेऊन अष्टक स्थिती प्राप्त करतो. क्लोराईन आयन तयार होतो. त्याचप्रमाणे या मॅग्नेशियममधला एक इलेक्ट्रॉन इकडे गेल्यामुळं त्याच्यावरती क्लोरीनवरती इथे अष्टक प्राप्त होतं. म्हणजेच क्लोराईड 288 क्लोराईड आयन मॅग्नेशियमचा धन आयन आणि क्लोरीनचा ऋण आयन तयार होऊन या ठिकाणी मॅग्नेशियम क्लोराईड या आयनिक संयुगाची निर्मिती होते. हे या ठिकाणी या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. देन द सेकंड टाईप ऑफ केमिकल बॉन्ड इज covalent bond. Generally, a covalent bond is formed when atoms of two elements having similar properties combine. म्हणजे जेव्हा सारखं गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांच्या अणूंचा संयोग होतो तेव्हाच हा सहसंयुज बंध तयार होत असतो. Such atoms cannot exchange electrons. म्हणजे अशा अणूमध्ये इलेक्ट्रॉनांची देवाणघेवाण किंवा आदान प्रदान
होऊ शकत नाहीत. इन्स्टेड ऑफ दीज ॲटम्स शेअर इलेक्ट्रॉन्स विथ ईच अदर. त्याऐवजी ते अणू काय करतात, एकमेकांशी शेअरिंग करतात, म्हणजे भागीदारी करतात किंवा त्याला संधान असं म्हटलं जातं. द शेअर्ड इलेक्ट्रॉन्स बिकम ए कॉमन प्रॉपर्टी ऑफ बोथ द ॲटम्स अँड देअर बाय द इलेक्ट्रॉन ऑक्टेट डबलेट ऑफ बोथ ॲटम्स बिकम्स कम्प्लीट. म्हणजे इलेक्ट्रॉन हे भागीदारीमध्ये घेतले जाऊन त्या ठिकाणी त्याच्यामध्ये त्या आयनाची निर्मिती होत असते. We have seen the chapter let us first consider an example of the hydrogen molecule H2. म्हणजे या ठिकाणी इथं H2 या सहसंयोजी रेणूची निर्मिती कशी होते हे या ठिकाणी या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. We have seen the chapter inside an atom that a hydrogen atom contains 1 electron. Its doublet is short of one electron and therefore the valency of hydrogen is 1. म्हणजे या ठिकाणी अणूचे अंतरंग या पाठामध्ये आपण पाहिलेलं आहे की हायड्रोजनच्या अणूमध्ये 1 इलेक्ट्रॉन असून त्याचं इलेक्ट्रॉन द्विकपूर्ण होण्यासाठी आणखी एका इलेक्ट्रॉनांची आवश्यकता असते. आणि हायड्रोजनची संयुजासुद्धा किती आहे, एकच आहे. द टू ॲटम्स ऑफ हायड्रोजन आर आयडेंटिकल अँड हॅव सिमिलर टेंडन्सी अँड देअरफॉर दे शेअर देअर इलेक्ट्रॉन्स विथ ईच अदर. म्हणजे हायड्रोजनच्या 2 अणूमध्ये बंध तयार होताना दोन्ही अणू एकसमान व एकाच प्रवृत्तीचे असल्याने ते एकमेकाबरोबर आपल्या इलेक्ट्रॉनमध्ये काय करतात, भागीदारी करतात. इथे दाखवलेले बघा, इथे हे जे हायड्रोजनच्या बाहेरच्या कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे निळ्या रंगाने दाखवलेला आणि या हायड्रोजन अणूमध्ये 1 इलेक्ट्रॉन हा बाहेरच्या कवचामध्ये आहे. हे दोघंही या ठिकाणी इथं हे दोन्ही इलेक्ट्रॉन इथे इलेक्ट्रॉनांची देवाणघेवाण करत नाहीत, तर ते दोघंही हा एक इलेक्ट्रॉन भागीदारीमध्ये घेतात किंवा ते त्यांच्यामध्ये संधान होत असतं. आणि या ठिकाणी H2 म्हणजे हायड्रोजन रेणूची निर्मिती होत असते. म्हणजे हायड्रोजनचा एक अणू आणि हा हायड्रोजनचा एक अणू एकत्र येऊन यापासून इथं हायड्रोजनच्या रेणूची निर्मिती होत असते. द केमिकल बॉन्ड फॉर्म बाय शेअरिंग ऑफ व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन्स ऑफ 2 ॲटम्स विथ ईच अदर इज कॉल्ड कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे 2 अणूची एकमेकाबरोबर आपापले संयोजी इलेक्ट्रॉन संधान केल्यावर म्हणजे भागीदारी केल्यावर, भागीदारी करून जो रासायनिक बंध तयार होतो त्यालाच काय म्हटलं जातं, कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे सहसंयोज बंध. 1 covalent bond is formed by sharing of 2 valence electrons. The figure 13.5 shows the formation of H2 molecule from 2 hydrogen atoms. This is the diagram. म्हणजे H2 रेणूची निर्मिती हे इलेक्ट्रॉन स्वरूपणाच्या सहाय्याने या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. A covalent bond between 2 atoms is also represented by dash joining their symbol. म्हणजे 2 अणूंमधील सहसंयोज बंध त्या अणूंच्या संज्ञांना जोडणाऱ्या रेषेने सुद्धा दाखविला जातो. म्हणजे इथं या ठिकाणी दाखवलेले बघा अशा. Then this is the second example of covalent bond. Now let us see how an H2O molecule of a covalent bond is formed by hydrogen and oxygen atoms. म्हणजे H2O means पाणी. या पाण्याच्या रेणूच्या संयुगाची निर्मिती हायड्रोजन आणि ऑक्सिजन या अणूपासून कशी होते हे या ठिकाणी आपल्याला या आकृतीमध्ये पाहायचे. 13.6 सी फिगर 13.6.
there are 6 electrons in the valence shell of oxygen atom. There are the 6 electrons of valence shell of oxygen atom. It means that the electron octet in oxygen is short of 2 electrons and the valency of oxygen is 2. म्हणजे ऑक्सिजन अणूच्या संयुजा कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 6 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे ऑक्सिजनमध्ये इलेक्ट्रॉन अष्टकापेक्षा 2 इलेक्ट्रॉन कमी आहेत आणि म्हणून या ऑक्सिजनची व्हॅलन्सी म्हणजे संयुजा किती आहे? 2 आहे. इन द H2O मॉलिक्यूल द ऑक्सिजन ॲटम कंप्लीट इट्स ऑक्टेट बाय फॉर्मिंग 2 कोव्हॅलंट बॉन्ड, one each with the 2 हायड्रोजन ॲटम्स. म्हणजे या पाण्याच्या रेणूमध्ये म्हणजे H2Oच्या रेणूमध्ये ऑक्सिजन अणू हा 2 सहसंयुज बंध तयार करून आपलं अष्टक प्राप्त करतो. हा ऑक्सिजन अणू काय करतो? या हायड्रोजनच्या 2 अणूबरोबर सहसंयुज बंध तयार करतो आणि इथं हा ऑक्सिजन अणू बाहेरच्या कवचामध्ये अष्टक स्थिती प्राप्त करून घेतो. ऑक्सिजनचा एक अणू हे 2 सहसंयुज बंध 2 हायड्रोजन अणूबरोबर प्रत्येकी 1 याप्रमाणे करतो. इथं दाखवलेलं आहे बघा. हायड्रोजन अणूच्या बाह्यतम कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. या हायड्रोजन अणूच्या बाह्यतम कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. तो या ठिकाणी हा ऑक्सिजन अणू या दोन्ही हायड्रोजन अणूबरोबर शेअरिंग करतो आणि बाहेरच्या कवचामध्ये अष्टक स्थिती प्राप्त करून घेतो. हे होताना दोन्ही हायड्रोजन अणूचं इलेक्ट्रॉन द्विक स्वतंत्रपणे पूर्ण होतं. म्हणजे इथे while this happens the doublet of the 2 hydrogen atoms are also completed. म्हणजे इथे या हायड्रोजन अणूच्या बाह्यतम कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. हा गुलाबी रंगाने दाखवलेला आहे ना एक निळा म्हणजे द्विक स्थिती प्राप्त झालेली. त्याचप्रमाणे या हायड्रोजनच्या बाह्यतम कवचामध्ये पण द्विक स्थिती प्राप्त झालेली आणि अशा प्रकारे या हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू याच्यापासून या H2O पाण्याच्या रेणूची निर्मिती होत असते आणि हे होत असताना त्यांच्यामध्ये भागीदारी किंवा संधान होत असतं आणि म्हणून हा जो बंध तयार होतो त्याला काय म्हटलं जातं? कोव्हॅलंट बॉन्ड किंवा सहसंयुज बंध. दिस इज द फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड ऑफ H2O मॉलिक्यूल. म्हणजे H2O या सहसंयुज रेणूची निर्मिती. Then here given the some questions on your exercise. Read this chapter carefully and also these questions read carefully and write down the answers of these questions on your notebook. Thank you.